जगद्गुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पंढरपूर वारीला आता सुरुवात झालेली आहे। त्र्यंबकेश्वर मधून वारी जी ती प्रस्थान झालेली आता पुढचा जो प्रवास आहे त्या ठिकाणी पेगलवाडी या ठिकाणी आता त्यांचा मुक्काम आहे। खरं तर अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। अध्यक्ष, प्रवास खूप मोठा आहे, काय नियोजन आहे, कशा पद्धतीने वारीचं नियोजन तुमच्या हातून होणार? सर्वप्रथम आज हा एक सुवर्ण अमृत पर्व योग आहे। आषाढी वारीच्या सुवर्ण अमृत पर्वावरती विठुरायाच्या दर्शनाकरता सर्व शेतकरी, वारकरी, आपले कष्टकरी ज्ञानोबा तुकोबा निवृत्तीरायाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने आज प्रस्थान झालेला आहे। आणि आज खऱ्या अर्थाने एक विलक्षण आनंद आहे। वरुण राजांनी आज हजेरी लावली। संस्थांनी विधिवत पूजा करून भजनाच्या जयघोषामध्ये दादांचं प्रस्थान केलं। आज आपण पेगलवाडी या ठिकाणी आलो आहोत। शासनाच्या वतीने आपल्याला सुंदर अशा सुविधा देण्यात आलेल्या आहे। निर्विघ्नपणे पहिला दिवसाचा टप्पा आज आपण यशस्वीरित्या पार केला। कारण सर्वांना हे आव्हान होतं की त्र्यंबक नगरीमध्ये कुंभाचे कामं चालू आहेत आणि या कुंभाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या गर्दीचा ओघ, वाहतुकीचं व्यवस्थापन या संबंधाने नेमकी काय उपाययोजना योजना असेल। परंतु या ठिकाणी असलेले नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार असतील, त्यानंतर तहसीलदार गणेश जाधव साहेब असेल, PI महेश कुलकर्णी असतील, CO आमचे गोविंद जाधव साहेब असतील, त्याचप्रमाणे कलेक्टर महोदय आयुष प्रसाद, त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त स्वामी कर्णिक साहेब, या ग्रामीण यंत्रणेतल्या रस्त्याच्या PWDच्या अधिकाऱ्यांनी, आरोग्याच्या अधिकाऱ्यांनी सुंदर अशी व्यवस्था केली आणि निर्विघ्नपणे कुठल्याही प्रकारचा खोळंबा न येता वारी आज पेगलवाडी या ठिकाणी गहिनीनाथांच्या आश्रमामध्ये आज येऊन ठेपलेली आहे। आणि गहिनीनाथांची भेट म्हणजे गुरु शिष्याची एक भेट आहे। एक विलक्षण आनंद प्रत्येकाला आहे। एक आनंदाचं वातावरण जे ते या ठिकाणी दिसून येते। माऊलींचा म्हणजे दादांचा, गुरूंचा जो प्रवास आहे तो सुरुवात झालेली दुपारपासून आता पेगलवाडी या ठिकाणी माऊलींचं जे आगमन झालेलं आहे आणि आता त्यांचा मुक्काम जो आहे तो पेगलवाडी या ठिकाणी राहणार। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे। खरं तर त्र्यंबकेश्वर पासून या प्रवासाला सुरुवात होत असते। काय नेमकं नियोजन आहे प्रशासनाचं? आपल्यासोबत तहसीलदार आहेत। सर, खरं तर आज प्रवासाला सुरुवात झालेली आहे। प्रवास खूप मोठा आहे। महत्वाचं म्हणजे आपल्या तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर मधून या प्रवासाला सुरुवात झाली आहे। प्रशासनाच्या वतीनं काय नियोजन आहे? सर्वांना रामकृष्ण हरी। दरवर्षीप्रमाणे संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज प्रस्थान झालेलं आहे आणि योगायोगाने आजच्या पालखी प्रस्थानाला आदरणीय मंत्री महोदय गिरीश महाजन आणि प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, आमचे जे जिल्हाधिकारी, आयुष प्रशासक यांचं ह्या सर्व व्यवस्थापनावर खूप बारीक लक्ष होतं। त्यांच्या सूचना होत्या की दरवर्षीपेक्षा उत्तम दर्जाचं नियोजन झालं पाहिजे। आणि आपण बघत आहात की जिल्हा परिषदच्या वतीने आणि आमचं पूर्ण जिल्हा ऍडमिनिस्ट्रेशन यांच्या वतीने खूप चांगली व्यवस्था झालेली आहे। आपण पिण्याच्या पाण्याचे 10 टँकर आणि वापरण्याचे 4 टँकर दिलेले आहेत। त्या व्यतिरिक्त 15 टँकर पिण्याचे RO फिल्टरचं पाणी आपण ग्रामपंचायतकडनं घेतलेलं आहे। म्हणजे आमचा प्रयत्न की वारकऱ्यांना 100% RO फिल्टरचं पाणी प्यायला मिळालं पाहिजे। त्या व्यतिरिक्त आपण 2 ॲम्ब्युलन्स सोबत डॉक्टर आणि पूर्ण मेडिसिनचे किट आहे। त्याच्यासोबतच आपण इकडे 100 मोबाईल टॉयलेट आहे। एकूण आपण 500 मोबाईल टॉयलेट जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेत। माझ्यासोबत गटविकास अधिकारी रविकांत सानप साहेब सुद्धा आहेत आणि पोलिसांनी सुद्धा खूप चांगलं नियोजन केलं आहे। अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आहे इथून ते पंढरपूर पर्यंत। तर त्यामुळे आणि यावेळेस आपण बघत असेल उत्साह जास्त आहे, वारकऱ्यांची संख्या पण जास्त आहे। तर प्रशासन कुठेही कमी पडणार नाही। आम्ही सर्वजण रात्रंदिवस नाथांच्या सेवेसाठी तत्पर आहोत आणि आमच्या मार्फत आपण एकच सूचना देऊ की उद्या ज्यावेळेस पालखीचं नाशिककडे प्रस्थान होणार आहे तर नवीन रस्ता जो आहे तो फक्त आणि फक्त वारकऱ्यांसाठी आणि नाथांच्या पालखीसाठी असणार आहे। तर नाशिककडून येणारे वाहन जे असतील खासगी, त्यांना विनंती आहे त्यांनी त्या नवीन रस्त्याचा वापर करू नये। त्याबाबतची प्रेस नोट सुद्धा आम्ही दिलेली आहे, जेणेकरून वारकरी आणि रथाला कुठलीही बाधा येणार नाही। धन्यवाद। आपण बघितलं असेल की या वारीमध्ये लाखोच्या संख्येने वारकरी जे आहेत ते महाराष्ट्रभरात या ठिकाणी सहभागी होत असतात। त्याच अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल किंवा आता श्रेयस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या रस्त्याचं काम जे होते तो नवीन रस्ता जो आहे तो आता या वारीसाठी आणि वारकऱ्यांसाठी खुला केला गेलेला आहे। विशाल ढेपले, नाशिक।